आज हा व्हिडिओ पाहणाऱ्या किती जणांकडे डिग्री आहे पण जॉब नाही आहे? किती जण रोज सकाळी उठून म्हणतात आज तरी काही होईल का? आणि किती जण असे आहेत की जे स्वतःला म्हणतात माझ्यात काहीच नाही? जर तुम्ही त्यातले एक असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण हा व्हिडिओ फक्त मोटिवेशन नाही, तर हा व्हिडिओ तुम्हाला डायरेक्शन देणार आहे आणि ॲक्शन घ्यायला भाग पाडणार आहे. मी तुम्हाला खोट्या आशा देणार नाही, पण जॉब मिळतो हे सिद्ध करून दाखवणार आहे. जॉब सिकरची खरी समस्या काय आहे ना, आज मी ती तुम्हाला सांगते. आज भारतात जॉब नाही असं नाही, पण योग्य माहिती आणि योग्य स्किल आणि योग्य प्रयत्नच नाहीत. आपण काय करतो, एकच रिझ्यूम बनवतो, तो 2 वेबसाईटवरती अप्लाय करतो, मग येतं रिजेक्शन आणि म्हणतो की आपलं नशीबच खराब आहे, पण खरं कारण ते नसतं. आणि सगळ्यात मोठी समस्या म्हणजे आपण स्वतःवरच विश्वास ठेवलेला नसतो. त्यासाठी आपण सेल्फ मोटिवेटेड होऊन आपण स्वतः आपल्यात चेंज करायला हवा. त्यासाठी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जॉब मिळण्याआधी तुमच्याकडे एक गोष्ट असलीच पाहिजे, ती म्हणजे सेल्फ बिलीव्ह, सेल्फ कॉन्फिडन्स. आज तुम्ही स्वतःला काय म्हणता की माझ्यात काहीच नाही, मी काहीच करू शकत नाही, हे शब्दच तुम्हाला मागे खेचतात. आजपासून स्वतःला 3 वाक्य नेहमी बोला की मी शिकू शकतो, मी इम्प्रूव्ह होऊ शकते आणि माझ्यासाठी ही जॉब आहे. आज कंपन्या परफेक्ट लोक शोधत नाहीत, त्या ट्रेनेबल लोक शोधतात. मी तुम्हाला एक उदाहरण सांगते की आज जे मॅनेजर आहेत कंपनीत, CEO, ते पण कधीतरी फ्रेशर असतीलच ना. फक्त एवढाच चेंज आहे की ते कधीच थांबले नाहीत आणि आपण थांबतो. हीच आपण खूप मोठी चुकी करतो. जॉब कुठे आहेत, कुठे ट्राय करायचं, आज आपण ते पाहूया. आणि हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की जॉब कुठे आहे. तर पहिलं ऑप्शन आपल्याकडे आहे की आपण ऑनलाईन जॉब पोर्टल्स सर्च करायचे. ते म्हणजे एक नोकरी, इंडीड, लिंक्डइन, अपना ॲप आणि इंटरशाळा तर फ्रेशर्ससाठी हे खूप बेस्ट पोर्टल आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, एकच रिझ्यूम सगळीकडे वापरू नका. जॉब डिस्क्रिप्शन वाचा, रिझ्यूम थोडा कस्टमाइज करा आणि त्यानुसार तुम्ही ट्राय करा. दुसरा पर्याय आहे की डायरेक्ट कंपनी वेबसाईट, म्हणजे गुगलवरती सर्च करा कंपनीच्या नावाने आणि करिअर्स@कंपनी, त्यामध्ये तुम्ही जाऊन अप्लाय करा. तिथे खूप कमी लोक अप्लाय करतात, त्यामुळे सिलेक्शनचे चान्सेस हे जास्त असतात. तर तिसरा पर्याय आहे वॉक इन इंटरव्ह्यू. बऱ्याच कंपन्यांचे हे वॉक इन इंटरव्ह्यू असतात की जे डायरेक्टली घेतात. तर ते मॉलसाठी असू शकतात, हॉस्पिटलसाठी असू शकतात, कॉल सेंटरसाठी असू शकतात, IT कंपनीसाठी असू शकतात. जर खरंच तुम्हाला काम करायचे असेल तर लाज बाळगू नका आणि जॉबसाठी अप्लाय करा. चौथा आणि सगळ्यात पॉवरफुल तो म्हणजे रेफरन्स. 70% जॉब हे सध्या रेफरन्सने मिळतात. त्यामुळे फ्रेंड्स असतील, सिनियर्स असतील, व्हॉट्सॲप ग्रुप असतील, लिंक्डइनची नेटवर्किंग असेल, तेथे एकच मेसेज वारंवार पाठवा. म्हणजे तुमच्या मित्रांना पाठवा, हाय आय एम लुकिंग फॉर दिस ऑपॉर्च्युनिटी फॉर दिस टाईप ऑफ जॉब, जो तुम्हाला जॉब हवा आहे. 6 महिन्यांनी तुमची व्हॅल्यू वेगळी असेल. मी आज तुम्हाला एक ॲक्शन प्लॅन देते. तर आजपासून काय करायचं ते तुम्हाला सांगते. आता ऐका. हे सगळं सांगून जे तुम्ही ऐकलं ते थांबू नका आता. हा आहे तुमचा 90 दिवसाचा ॲक्शन प्लॅन, जो मी तुम्हाला आत्ता सांगणार आहे. पहिले 30 दिवस काय करायचं, रिझ्यूम अपडेट करा, एक स्किल कोणतंही निवडा, रोज किमान 5 जॉबला अप्लाय करा. आणि नंतरच्या दुसऱ्या महिन्यात काय करायचं की स्किल प्रॅक्टिस करायची, जे तुम्ही शिकलायत ते. त्यानंतर तुम्ही इंटरव्ह्यू क्वेश्चनची तयारी करा, नेटवर्किंग सुरू करा. आणि तिसऱ्या महिन्यात आपोआप तुम्हाला कॉन्फिडन्स येईल, तुमचे इंटरव्ह्यूही क्लिअर होतील, जॉब ऑफर खूप येतील, कारण तुमच्याकडे स्किल अपडेट झालेले असतील. एक गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, प्लॅन नसलेला प्रयत्न करणे म्हणजे हे फक्त वेस्ट ऑफ टाईम आहे. सो एक गोष्ट आठवा आणि नेहमी विचार करा की आपल्यासाठी कोणतरी प्रार्थना करतंय. आई झालं, वडील झालं, आपल्या कुटुंबातील कोणी सदस्य असेल तर त्यांच्या डोळ्यातील आशा आजही जिवंत आहे. आज नाही तर उद्या, पण हार मानू नका. तुमचा संघर्ष हा एक दिवस तुमची ओळख नक्की बनेल, याचा मला विश्वास आहे. हा विचार मिळाला असेल तर लर्न अँड ग्रो विथ सोनाली बरोके चॅनलला लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा, मी जॉब मिळवणारच.
आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ त्या मित्राला पाठवा की जो शांतपणे संघर्ष करतोय. आणि लक्षात ठेवा, जॉब ही तुमची ओळख नाही, पण तुमचा संघर्ष तुम्हाला घडवतो. धन्यवाद.